सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी देवरिया करकटावरी देवरिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
विसरले भारवेत 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 भार भारवित भार भारवित
हरले चित्त हरीने माझे हरले चित्त भारवित विसरली आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियाच्या संगता गोष्टी पारखियाच्या संगता गोष्टी घरची कुटी खातील आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातो निंद्रे हे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम देवादि देवा जगत्रय जेवा देवादि देवा जगत्रय जेवा देवादि देवा जगत्रय जेवा देवादि देवा जगत्रय देवादि देवा जगत्रय जेवा देवादि देवा जगत्रय देवादि देवा जगत्रय जेवा देवादि देवा जगत्रय केशवा विनंती माझी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णिना ऐसे देई प्रेम वर्यती केशवा विनंती माझी वर्यती केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णिना माझी वाणी तुझे वर्णिना देवादि देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजवानर्युद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये अलंकापुरी रम्य शिवासनस्थं पदांबोजे तेजस्फृतिक प्रदेशम विदिंद्रादिदेवय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वर
करुणा करा दयाळा तुमच्या नगर लागलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझी दंडव जयांचे केले या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हरीने माझे हरले चित्त भारवित विसरले आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लौकिक विठ्ठल हरीने माझे हरले चित्त भारवित विसरले आता कैसी जाओ घरा नोहे बरा लौकिक अनंत कृपा सिंधू विश्व उद्धारक विश्वसंत जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा अभंग काला प्रकरणातला सगळ्याच्या पाठातला. या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबराय एका उंच दशेला गेलेली गवळण त्या गवळणीचे लक्षण सांगतात. विठ्ठल चालू असलेला नामयज्ञ सोहळा मौजे पवित्र पावन भूमी रातांजन या गावामध्ये गेल्या 3 वर्षापासून हा सप्ताह आरंभ झालेला आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ भजनी मंडळ भाविक मंडळ धार्मिक मंडळ तरुण मंडळ आता पुण्याचे मंडळ या सर्वांच्या सहकार्यामधून महिला मंडळ गेल्या 8 दिवसापासून आपण याही वर्षी पवित्र असा ज्ञानेश्वरीचं पारायण हरिभक्तीपरायण बाप्पा बोधले आणि बोधले म्हणलं की आमच्या डोक्यात दादा येते बरं का गुरुवार आणि म्हणून मी दादाची रूपावळी काढली. ही दादाची रूपावळी आहे आणि मी जरा मला दादाचं पक्क बसलेलं असते ते डोके बरेच दिवस मी दादाच्याही संगत राहिलो ना आणि म्हणून बोधले घराण्याचा आशीर्वाद तसे जामवंत तुम्ही जरी जामवंत असला तर मी बी हनुमंत आहे. का नाही इकडं पांडुरंग आहेत बरेच एक एका होणी बळी रे बाप्पा. सर्जापूरकर मंडळी ह्या पंचक्रोशीतील सर्व हातीज पाटील सगळे आता सगळ्याचे नावं घेणं शक्य नाही. सगळ्याच्या सहकार्यामधून याही वर्षी अत्यंत आनंदानं हा सप्ताह पार पडला आहे. भाग्यवान आहोत आपण तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान आहोत की आपण आज ही सप्ताह 2026च्या आरंभाला शांतिब्रह्म एकनाथ महाराजांच्या षष्टीच्या निमित्तानं आपण ऐकला पाहायला बघितला श्रवण केलंय आचरणात आणलाय. आपण भाग्यवान आहे आणि याच्या पुढं षष्टी बघू का नाही गॅरंटी नाही कोणाचीच नाही बरं का. हे सांगता येत नाही. आणि नाथ महाराजाच्या षष्टीच्या निमित्तानं नवीन कीर्तनकार परिसरातील आमचे बाप्पा गायकवाड सर्जापूरकर बाहुनी आतोनात प्रयत्न करून एक तयार केलं एक तयार आणि असलं एक तयार करा आपण बी करा. प्रत्येकानं एक महाराज वैष्णव मृदंगाचार्य गाणारं कुणीतरी तयार करावं. काय हात आहे पकवाजाचा असा लटा 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 बोट हलते. तुमचे जरी बोट हलायली बरं का माझे होट हलतेत. तुमच्या बोटात जेवढं निघत आहे तेवढं माझ्या होटात. तुम्हाला बसायचं असेल तर तोंडानं पकवाज वाजू तुम्ही बरं का. माझी त्याची लई प्रॅक्टिस झाली. मला पकवाज एवढा कळतंय बाप्पा काय गायचंय कुठं दाबायचं ही मला कळतंय.
आणि तिकडे ज्या मोहंताला ह्यांना धूम कसं दाबायचं ही बरोबर वजनावर येते. ही एकमेकाच्या खूण आहे. आणि असं प्रत्येकाला वाटतंय आपल्या घरात तयार व्हावं. पण त्याच्यासाठी सुद्धा साधना कराव्या लागतात बरं का. उग कुणाच्या बी पोटाला कुणी बी येऊ शकत नाही. भगवान श्रीकृष्णाला तुमच्या आमच्यासारख्याच्या जन्माला यायला काय अडचण होती का? पण नाही. 1000 वर्ष तपश्चर्या केलेलेच मायबाप निवडले देव जन्माला आलाय. तसं संत जन्माला यायचे असेल तर आईचं किंवा बापाची कुश पवित्र पाहिजे, पुण्य पाहिजे, कुळाचं पुण्य पाहिजे, कुळ पवित्र पाहिजे, पावन देश पाहिजे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि ते हरीचे दास जन्म गेले. आम्ही जन्माला आलोय म्हणजे आमच्या काहीतरी आई वडिलांनी साधना केली, पण भरपूर केली. तुम्ही जन्माला आलोय कीर्तनाला आलो म्हणजे साधना केली, पण थोडी कमी केली. काय कमी केली? कीर्तनात बसून टाळ्या वाजवू वाटल्या नाहीत, ही साधना कमी पडली. कीर्तनात बसून विठ्ठल विठ्ठल म्हणायला आलं. बरे सगळ्याच्या तोंडाकडे आमचं लक्ष असते. कोण म्हणजे बसविल्यासारखं बसायचं नाही, बसल्याने बसायचं. बसविलेलं वेगळं असतं. ऐका, कीर्तन म्हणजे उग ही एकट्या महाराजानं करावं आणि आपण हसावं ही कीर्तनाचा विषयच नाही. विठाला विठाला संत महात्म्याने कीर्तनाची परंपरा सांगितली आपल्याला. कोणती आहे? तुम्ही आम्ही खेळी मेळी सगळ्यांनी आज काला. आणि आज काल्याचं कीर्तन असल्यामुळं आज जी 7 दिवस आले नाहीत ती सुद्धा आज आलेत. ऐका, सगळे आज आलेत. जी येणार नाहीत ती आलेत, यायचेत होते ती आलेत, कधीच येत नाहीत ती बी आलेत. काल्याला येत जाऊ. मनुष्य जन्माला येऊन जन्माला आल्यानंतर काल्याचा प्रसाद खावा. काला म्हणजे काय हो? वैकुंठी तो आईशे नाही कवळ काही काल्याचे. कवळ म्हणजे भजन, आणि भजन आपल्या मुखानं घडावं. हे दहीलाही काला म्हणजे नाही. भजनाचा काला, हरी नामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. आज काला आहे. आणि आज काला म्हणजे आज प्रसाद मिळणार आहे. आशीर्वाद, प्रसाद. काल रात्री मागणी झाली आहे आणि आज त्या मागणीनुसार जन रात्री जी जी मागितलंय त्याचा आज प्रसाद प्रत्येकाला देणार. पण कुणी कुणी काय केलंय, चांगलं काम केलं असलं तर बरं आहे. नाहीतर काही जण काय करतात, सप्त्यातल्या त्या दिव्याच्या तेल चुरून येते. इथं दिव्याला तेल आणलेलं असतंय का, चुरून येते आणि त्याचे भजे तळून खाते. ऐका, त्याचा परिणाम काय होते बाप्पा? त्याचा परिणाम, जळत्या दिव्याचे तेल चोरीती, पुढील जन्मी अंध होती, ती पुढच्या जन्मात आंधळ होते. मग काही दिसत नाही. कशाचा परिणाम? देवाच्या दारात अंधार झाला की मग ते आंधळ होते. मग त्याला काला मिळते का? दुःख मिळते. काही माणसं कीर्तनाला येतात पण म्हातारी महागारडत, ए बाब्या ये मला यायचे रे तिकडं कीर्तन, ऐकतच नाही. तिकडे म्हातारीची काय किरकिर लागली मग उगच. आणि ती नाही ऐकलं की मग भैर होते. भैरा झालो या जगी, नाही ऐकिले गायले, किंवा मुका झालो वाचा गेली.
माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. आईनं बोलवलं आणि तिला शब्द नाही दिले, मग मुक होते, भैरव होते, आंधळ होते. आता ही 2-3 मुद्दे तुमच्याच लक्षात आले. लय मोठे पैसे असून सप्त्याला पट्टी देत नाही. काय माणसं अशी कोणची असते बरं का, सप्त्याला पट्टी देत नाही. त्याच्यातली कशी हाणाय मिळेल ह्याचा प्रयत्न करते. ऐका, या जन्मात जर सप्त्यातली पट्टी खाल्ली आणि पैसे जर हाणले तर पुढच्या जन्मी त्याचा मुक्काम वाळवंटात पुंडलिकाच्या पाठीमाग. काही नाही, बोट आकूड झालेले असतात, त्याचे पाय आकूड झालेले असते, त्याचं नाक. मग त्याला म्हणा त्या रुपया द्यावं, मग तिथं मागत बसावं. काही बाया सप्त्याचा स्वयंपाक करायला चपात्या करायला येत नाहीत. जरूर जायचं, कोणाची पंगत असू द्या, बोलविलं तरी जायचं, नाही बोलविलं तरी जायचं. त्याचा परिणाम या जन्मात जर सप्त्यातल्या पंक्तीच्या आणि काल्याच्या पंक्तीच्या चपात्या बाईनं केल्या तर त्या बाईच्या हाताखाली पुढच्या वर्षी एक बाई स्वयंपाकाला. मग इतकं पुण्य आहे, याला म्हणायचं काला. त्या बाईच्या हाताखाली पुढच्या जन्मी स्वयंपाकाला बाई, झाला का ग नाश्ता, आणून दे. ही खुर्चीवर अशी ऐट बसली. मग ती काय गरीब घरातली असते का? मग एवढं मोठं वैभव मिळतं. कीर्तन ऐकायचं आणि उगं जायचं नाही, इथून काहीतरी घेऊन जायचंय आपल्याला. ऐका, या जन्मात आल्यानंतर येची देही घडे देवाचे भजन. आणि भजन म्हणजेच काल आहे. विठ्ठल लय विषयांतर म्हणजे ह्याच्यावरच कीर्तन होईल. आपल्याला काला सांगायचं. किती वाजेपर्यंत सांगायचं आहे बरं? 5 वाजता. कोण म्हणलं? पाटील म्हणले का? मी आहे पाटील 5 वाजूस तर मी सांगतो, पण मला रान धरावं लागेल मागून. नाही, किती वेळ सांग, मला काला सांगायचा कटाळाच येत नाही. बरं, कोणतंच कीर्तन सांगायचं. मी 4 तास कीर्तन केले एकदा उपळे, 4 का 5 तास. काहीच कळलं नाही, ऐकणाऱ्याला कळलं नाही, मला बी कळलं नाही. कारण तिथे केलं रेकॉर्डिंग, तेवढं झालं बरं का. करतो. किती वाजेपर्यंत करायचंय? 1:30 वाजेपर्यंत करू. 1:30 वाजेपर्यंत. विठ्ठल जगद्गुरु तुकोबर या अभंगाद्वारे एका उच्च दशेला गेलेल्या गवळणीचे लक्षणं सांगतात. पण ती गवळण इथं गेली तिथं गेली असं काही ह्याच्यात नाव सांगितलं, नाम निर्देश नाही. एक गवळणीचा व्यवसाय होता. पहाटे 4ला उठावं, स्नान करावा, काजळ कुंकू ल्याली भांग अंगामध्ये चोळी सगळं श्रृंगार करावे आणि तुळशीला पाणी घालावं, तुळशीचं दर्शन घ्यावं आणि सूर्यनारायण कधी उगवते वाट बघावं. आता तसं नाही. आता ती उठते, ती दारात येऊन उभा राहते. ही गवळण लाळ इकडून एक पट्टा गेलेला, इकडून फर फर चालू असते बरं का. लक्ष्मीनं नारायणाच्या अगोदर उठावं. विठ्ठल लक्ष्मीनं नारायणाला उठवावं का नारायणानं लक्ष्मीला उठवावं? कुणा उठवावं? ऐका, लक्ष्मीनं नारायणाला उठवावं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. झाला निद्रेची वेळा, दया सर्वे निद्रेची वेळा, झाला दया सर्वे निद्रेची वेळा. कुणी कुणाला उठवावं लक्षात आलंय की आता प्रमाण मी म्हणून नाही सांगत. उठा लक्ष्मी बाई आता असं म्हणलंय का? नाही, पांडुरंगाला उठवायचं म्हणून लक्ष्मीनं आता लक्षात ठेवा बरं का. ह्या काल्यापासून लवकर उठावं लक्ष्मीनं आणि मग भगवंताला उठवावं. आणि त्यात काळी गवळणीने पहाटे उठावं, सडा समार्जन, रांगोळी, स्नान वगैरे करून तुळशीला पाणी घालून हळद कुंकू लावून दर्शन घेऊन आरती ओवाळायची. सूर्यनारायण कधी उगवतोय वाट बघायची आणि सूर्य उगवला
की त्याला अशी आरती फिरवायची, नारायणाचं दर्शन घ्यायचं, घरात नेऊन ठेवायचं आणि मग माठ उचलून घ्यायची. किती? एक माठ नाही, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली, दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली, लिखिता कोरस मनू विसरली, लिखिता कोरस मनू विसरली, गोविंद घ्या गोविंदा गोविंद घ्या गोविंदा महाराज म्हणाले त्या गवळणीनं दुडीवर दुडी म्हणजे एकावर एक एकावर एक एकावर एक माठ ठेवायची. आता ते आपल्याकडं पद्धत नाही, तिकडं पुणेकडं तुमच्याकडं पद्धत आहे पश्चिम महाराष्ट्रात. त्या बाया पाणी आणायला लागल्या, हांड्यावर हांडा हांड्यावर हांडा हांड्यावर हांडा. किती झाले? 3 झाले. वर इथं डोसक्यावर 3 आणि ह्या काकत 1 आणि ह्या हातात 1. किती झाले आता? 5 असे भांडे हांडे घेऊन आमची ती मित्राची बायको भाऊजाई घेऊन यायची पाणी. आज तिकडं परंपरा आहे, तुम्ही कधी गेला तर बघा अशा हांड्यावर हांड्या. पण ह्या त्या काळात बाया सुद्धा अशा हांड्यावर ते माठावर माठ माठावर माठ घ्यायच्या आणि कुठं जायच्या? व्यवसाय होता. मथुरेच्या बाजारला जायचं, दही दूध विक्री करायची आणि आपला संसार चालवायचा. त्या गवळणी रस्त्याने जात असताना भगवान श्रीकृष्णानं वृंदावनामध्ये कुठंतरी झाडावर थांबावं आणि अशी सुंदर मुरली वाजावी. मुरली मनोहर रे माधवा माधवा, मुरली मनोहर माधवा माधवा, मुरली मनोहर माधव माधव, मुरली मनोहर रे माधव माधव, प्राण आणि घर सोडून धरिले रान. आता ती घर सोडले माठ घेऊन निघाल्या आणि तिने हरिला माझा प्राण असा प्राण. एवढी गोड मुरली.
गवळणीनं ती मुरलीचे स्वर वाजलेले ऐकले की गवळणीला असं वाटावं पुन्हा पुन्हा ऐकावं. एखादी चाल कीर्तनात झाली की पुन्हा पुन्हा तीच ऐकावं असं वाटतंय बरं. असं प्रमाण असतं, गोडवा असतो त्याच्यात गोडवा. त्या मुरलीचे स्वर एवढे मधुर होते. वेणू मधुर मधुर वाजवितो, वेणू मधुर स्वर असायचे. एवढं देवानं मधुर स्वरात मुरली वाजवायची. आणि मुरली वाजलेली कानावर पडली. जर मुरली थांबली तर गवळणीने थांबायचं. ए काना, बंसरी बजाएगी गिरधारी कन्हैया, बंसरी बजाएगी गिरधारी कन्हैया, बंसरी बजाए 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 गिरधारी. कोई बंसरी लागे मुख प्यारे, कोई बंसरी लागे मुख प्यारे. आई बंसरी बजाए गिरधारी कन्हैया, बंसरी बजाए गिरधारी. कन्हैया, बंसरी बजाए बंसरी बजाए गिरधारी. सिर पर घट 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 पर जरा जिबीला पळवावं लागतंय काय की वळण गेली. काना, वाजव तुझी मुरली. तुझ्या मुरलीनं आनंद वाटायला आणि त्या गवळणीनं मुरलीची ध्वनी कानावर पडली. तुझ्या मुरलीची ध्वनी विकल्पित पडली कानी, विव्हळ झाले अंतकरणी. विव्हळ झाले अंतकरणी. त्या गवळणीचं अंतकरण विव्हळ व्हायची. आणि घरधंदा नाही, आता बाजारला जाताना इसरली, आता इसरती. त्या गवळणीचं चित्त त्या भगवंताचं रूप आणि ती स्वरूप, ती मुरली पाहिल्या बरोबर तिला तीच दिसायला लागलं. कसं आहे ना, तुझं पहिला मुलगा जन्माला यावं, लिकीचा, लेकाचं नाही, लिकीचं यावं, ऐका. आणि ती 5-6 महिन्याचं इथंच राहावं. असं गुब्दुलच्या गुब्दुल बाळशेदार व्हावं आणि त्या बाबानं येऊन न्यावं. त्याच्या टायमाला ते आपलं 6 महिने झालं गेलं घेऊन. मग आजीची अवस्था बघावी. आजीची अवस्था इकडून तिकडून ती पाळणा. आणि मग तिला काही घरी बसू वाटत. आणि मग ती उठून जाते शेजारीचे. आणि मग शेजारीचे गेलं की मग ती कुणकडे बी गेलं की तसं दिसायला लागले. चालू होतंय का नाही, पाळण्यात हालायले नीट वाटायले. तशी त्या गवळणीची अवस्था झाली. तिनं त्या भगवंताला पाहिलं आणि ती गवळणीनं जी बघितलं ती डोळ्यात राहिलं. डोळ्यानं बघितलं की मनामध्ये रुजतय. देखीला डोळा बैसला मनी, ती मनातच बसते. आणि तोची वदनी उच्चारी. जी डोळ्यानं पाहिलंय ती मनात असते, मनातलंच तोंडात येते. पुन्हा म्हणते तुझं नाव दुसरं आहे जुनं, तुम्ही तीच माझ्या तोंडात बसलेलं आहे. असं होतंय का नाही. एखाद्या माणसाचं नाव सदा सदा ध्यानात बसलं की माणूस दुसरं बी आलं तर त्याला त्याच नाव, तू आई जणू मला वाटलं तिचं काही का. ती बघितलेलं असते. जगाचा मालक सावळा सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा पाहिलिया वेदू लावी बैसे जीवी जडोनी. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला 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 नंदाचा
तेने वेधिले मन 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 पाहिला पाहिला दादा नंदन पाहिला पाहिला दादा नंदन पाहिला पाहिला नंदन पाहिला पाहिला गवळणीनं माठ घेऊन बाजारला जाताना त्याला बघितलंय तिनं मनच वेधून घेतलं. ती गवळण चालत असताना जिकडं बघावं तिकडं श्रीकृष्ण दिसायला लागला. गवळणी म्हणाली अगं चल काय बघत ती माग. ती म्हणली तेने वेदिले त्यानं माझं मन वेधलंय म्हणून मला काही कळायला साधन नाही. कहा पगडारो सब वही देखे तो सब कहा पगडारो देखे तो सब देखे तो तिनं सांगितलं अगं तुम्ही चल म्हणायला खरं आहे पण उचललेला पाय कुठं ठेवू. जिथं बघावं तिथं मला ती दिसायले. कहा पगडारो देखे तो सब वहीने घेरा. ज्याची अवस्था देव स्वरूप झाली त्याला सगळं देव दिसते. ज्याची अवस्था चोरी करायची झाली त्याला सगळे चोर दिसतात. ज्याची अवस्था शाहूची झाली ती महाभारतामध्ये उदाहरण आहे. ही दुर्योधनाला सांगितलं सज्जन एखादा घेऊन ये. गावला नाही नाही गावला. नाही धर्मराजाला सांगितलं एखादा दुर्जन घेऊन या. धर्मराजाने बघितलं एक सुद्धा दुर्जन दिसलं नाही. सगळे आपल्यासारखे दिसायचे आणि दुर्योधनाला सगळे त्याच्यासारखे दुर्जन दिसायला लागले. तसं गवळणीनं तिला पाहिलंय भगवंताला आणि गवळणीचं चित्त हरण झालंय. जर शरीरात चित्त असेल देहात तर माणूस देहावर राहते. मग काही गोष्टी असाव्या लागतात. शेतात खत असावं लागते तर शेत पिकते. गावात पत्ता असावी लागते तर संसार चालते. शरीरात पित्त असावं लागते तेव्हा शरीर चालते आणि परमार्थात चित्त असावं लागते तेव्हा परमार्थ होते. विठ्ठल आता या सगळ्या गवळणी बाजारात गेल्या. ज्याच्या त्याच्या लाईनी होत्या. दही दुधाच्या लाईनी, मिरचीची लाईन, कांद्याची भाजीची लाईन, वांग्याची अशा लाईनी असतात. काही कपड्याच्या लाईनी वेगळ्यात. हे सगळ्या बाया जाऊन आपल्या आपल्या लाईनीला आपल्या आपल्या जागेवर माठ घेऊन विकायला बसल्या. पण ही तिकडं नाही गेली. ही इकडं मिरच्याच्या गलीत शिरली आणि खरेदी करायला आल्या होत्या मथुरेच्या बाया. त्या मथुरेच्या बाईने बघितलं माय हे येड गाजर इकडं कुठं हिंडायचं कस काय झालं असेल. एक जणी म्हणे तेव गे तेव 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 कशी करते तेव तेव. आता तिची अवस्था तशी झाली होती. ती गवळण ध्यानावर नाही. काही गवळणी तिच्याकडे बघायला एकमेकाला हसायला लागल्या आणि हिनं पुन्हा तोंड बरं आरडावं लागते का नाही. बाजारात हिंडायल्यावर आरडावं लागते. मग हिनं आरडाय चालू केलं. आता हिनं दही घ्या दूध घ्या म्हणावं. गोविंद घ्या कोणी दामोदर उठागे. गोविंद घ्या कोणी दामोदर उठागे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. तव तव हासती मथुरेच्या गे. तव तव हासती मथुरेच्या गे.
दही दूध घ्या म्हणायचं विसरली आणि तिनं सांगितलं गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या तिच्याकडं कुणी बघायला तयार नाही कोणाला गोविंद घ्यायचं आहे कोणाला दामोदर घ्यायचं आहे अरे तू बरं आहे घर जाऊन आले घरोघर बाजारातल्या पेक्षा माल दारात गेल्यावर लवकर विकतंय का बाजारात लवकर विकतंय दारात घ्या हो. आणि तुकोबरायनी देव घेतलाय आणि दारात गेले देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या घर पुसून आयता आला घर पुसून देवाला लगे देवाला लगे देवाला लगे देवाला लगे घरोघर हिंडले हो कुणी देव घेतला आणि ही गवळण बाजारात गल्लू गल्लीने हिंडायल्या कोणी हिचा गोविंद घेतला नाही त्या दुधाला आणि दह्यालाच मध्ये राहू वाटलं नाही काय प्रमाण आहे उचंबळे गोरस सांडू आले बाहेर त्याचं पुढं विठाला विठाला दुडिया माजारी कानोबा झाला ती देवालाच मध्ये बसू वाटलं नाही गोविंद घ्या दुधाला असं मधूनच उमचाळा आला आणि दही बाहेर यायला उचंबळे गोरस सांडू सांडले बाहेर आणि ते बाहेर सांडाल्यावर गवळणी म्हणले अगं दही दुधी कायली आणि इडी झाली का म्हणल्या गोविंद घ्या आणि दामोदर घ्या म्हणाय तव हसती सगळ्या मथुरेच्या हसायला सूर्यास्त झाला मावळा दिवस सगळे बाजार फुटला सगळे बाजार घेऊन घरी गेले ही गवळीन गोविंदच घ्या म्हणत होती तुकोबरायाने बघितलं मज जातीचे मज भेटो कोणी आपल्या आपल्या जातीचं आपल्याला भेटावं असं वाटतंय बरं का माळकऱ्याला माळकरी भेटावं वाटते पेताड भेटून वाटतंय पेताड नग पेताड्याला पेताडच भेटावं वाटतंय वा तंबाखू खाणाराला न खाणारा आवडतंय परवडतंय का तंबाखू खाणारा तंबाखू खाणारच बघते ती गावरान खाते का कोणची खाते हे तंबाखूचं जाऊ द्या ती असं ती अंगठ्यानं मळायचं असतंय बघा काहीतरी त्याला बी ती तीच वाटते आणि ती टाक्याला टाका पार जाण काय पारद्याच्या खुना जाणतेने जाणाव्या ज्याच्या त्याच्या खुना ज्याचे त्याला तुकोबरायने या गवळणीकडे बघितलं तुकोबरायच्या लक्षात आलं की ही आता अवस्थेवर गेली आहे तुकोबराय तिच्याकडे गेले आणि काही काही वेळेला असं होतंय कुठंतरी चित्त अडकलं की बाई एक काम करीत करीत एकच करते मग सासू म्हणजे काय करायली तुझं डोकं जागेवर नाही तुला काय सांगितलं होतं ही कर म्हणलं तर तीच करायली एका गवळण भाकरी करीत होती गवळण भाकरी आता भाकरी सारख्या भाकरी हातावर थापा तिनं असा गोळा करायचा मोठा आणि रप दिशा हाणायचा आणि थापा 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 गवऱ्या थापली थापा सासू म्हणजे ही काय गवऱ्या करायली का भाकरी ती म्हणजे मी भाकरी करायली मग गवऱ्यासारखं कसं थापायली चित्त जवळ नसलं की अशा अडचणी येतात सासूबाईनं एक खारा आंब्याचं आता आलं लोणचं ती घातलं आणि ती भरणी उचलून सुनाला सांगितलं हे बघ ही भरणी शिक्यावर ठेव
आता तिच्या काकत होती हरणी, मुलगी होती तिला, तिचं नाव काय होतं? हरणी. तिच्या काकत होती हरणी, सासून दिली भरणी. आता ही गेली शिक्याक जवळ. आता तिनं काय केलं, भरणी ठुली खाली आणि हरणी ठुली शिकेत. म्हणजे चित्त जवळ नसलं की अशा काही काही उलटे काम होते. सासू आली म्हणली, अगं हे हरणी कुठं आहे? ती म्हणजे काकत. आता काकत तर भरणीच आहे ना. अगं हरणी शिकेवर आहे, भरणी काकत आहे, तुला भरणी ठेवायला सांगितलंय. ही परत गेली, ती हरणी काढली, काकत घेतली, भरणी ठेवून परत आल्यावर सासून बोलली, इकडे तुझी अक्कल मातीत गेली का? तू जरा डोक्यानं काम कर, तुझं अलीकडं डोकं बरोबर राहणार, तुझ्या डोक्याला काय तर जरा डोक्यानं काम कर. ते म्हणजे उद्यापासून डोक्यानं. सकाळ सकाळ उठली आणि चुलीतले जळायलेले लाकडं बाहेर आलते. आता ते हातानं टाकलावे का कशानं टाकावे, हिच्या लक्षात आलं, माझ्या सासूनं सांगितलंय डोक्यानं काम कर. हिनं जे डोकं घातलं, आता काय झालं असेल तुम्ही ठरवा. विठाला खूप बराच दिवस मावळाय गेल्यावर त्या गवळणी जवळ आले आणि त्या गवळणीला म्हणाले, काय झालं माझे हरिले सीता, हरिले 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 माझे हरिले माझे हरिले सीता, हरिले माझे हरिले भारवीता, विसराले भारवीता, विसराले भारवीता, विसराले भारवीता, विसराले. आता कशी जाऊ घरा, आता कशी जाऊ घरा, आता कशी जाऊ घरा, आता कशी जाऊ भारवीता, विसराले भारवीता, विसराले भारवीता, विसराले भारवीता, विसराले. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ महाराजांनी गवळणीला जवळ बोलवलं, म्हणले इकडे कोण्या गावचे? तिनं सांगितलं मालूम नाही. कोण्या गावची आहे मला माहित नाही. तेरा नाम क्या है? तिनं सांगितलं मालूम नाही, मला माहित नाही. गावाचं नाव माहित नाही, तुझं माहित नाव, तुला नाव नाही. मालकाचं नाव काय? म्हणली माहित नाही, मालूम नाही. हाक मारी ज्याच्या नावे त्याचे नावच नाही मला ठावे. ही भारुडातलं प्रमाण आहे बरं का. ज्याच्या नावानं मी हाका मारते त्याचं नाव मला मालूम नाही. कुण्या कुळातली आहेस? कुळ कोणता आहे? मालूम नाही. याती कुळ माझे गेले हरवणे, याती कुळ माझे गेले हरवणे, याती कुळ माझे गेले हरवणे, याती कुळ माझे गेले हरवणे. वाला
विसरून गेले मी कुण्या कुळाची आहे ते बी मला माहित नाही. वर्ण माहित नाही, जात माहित नाही, धर्म माहित नाही. तुकोबरायने आयडिया खाली म्हणजे मग घरी तर जा, म्हणजे ही ज्या घरी जाईल त्या घरची ही गवळण आहे असं कळेल का नाही. आता कीर्तन सुटल्यावर आपण सगळे कुणाच्या घराला जाणार आहोत? आपल्या आपल्या